नमस्कार. अनुभव स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. जे आपल्या राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी सिरीज सुरू होती त्यापैकी आज आपण दुसरा भाग बघूयात, भूगोल आणि कृषी. म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019मध्ये झालेला जो कृषी पहिला पेपर आहे, कृषी, भूगोल आणि इतिहासावरचा. इतिहासावरचे जे काही प्रश्न आहेत ते आपण यापूर्वी बघितलेले आहोत. आज आपण भूगोल आणि कृषी यावरचे प्रश्न 90 प्रश्न राहिलेले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019मधील पहिल्या पेपरमध्ये एकूण 150 प्रश्न होते. त्यापैकी 60 प्रश्न आपण यापूर्वी पाहिलेलो आहोत. राहिलेले 90 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला तर मग आपण बघूयात भूगोलाचे प्रश्न. आणि हे प्रश्न कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये रिपीट होत असतात, त्यामुळे हा काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघा. आणि यामध्ये मी विश्लेषणासहित सांगितलेल्या माहिती, त्यामुळे तुम्हाला बरीचशी माहिती या व्हिडिओमधून मिळेल. चला तर आपण बघूयात. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग सर्वात जास्त लांबीचा आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6, जो की 1949 किलोमीटर एवढं लांबीचं आहे, जे धुळे ते कोलकाता या 2 ठिकाणांना जोडते. नॅशनल हायवे क्रमांक 4 आहे ठाणे ते चेन्नईच्या दरम्यान. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 आहे दिल्ली ते मुंबई दरम्यान. आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 आहे मुंबई ते विजयवाडा दरम्यान. हे सर्व राष्ट्रीय महामार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातात. तर याचं उत्तर आहे NH6. पुढचा प्रश्न आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर मध्ययुगीन शहर नाही? मध्ययुगीन शहर नसलेला कोणता आहे तो विचारलेला आहे. आणि याचं उत्तर आहे मुंबई. मुंबई हे शहर मध्ययुगीन शहर नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. 1534मध्ये पोर्तुगीजाने गुजरातमधील सुलतान बहादूर शाह यांच्यामधील एक तह झाला. या तहानुसार मुंबई हे जे आहे ते पोर्तुगीजांना देण्यात आलेलं आहे. म्हणजे पोर्तुगीजांना मुंबई कधी मिळाली तर 1534मध्ये मिळालेलं आहे. पोर्तुगीजांना मिळाल्यानंतर ही मुंबई 1661मध्ये ब्रिटिशांना कसं आलं बघा. पोर्तुगीज यांची जी राजाची कन्या आहे, पोर्तुगीज राजाची कन्या कॅथरीन ब्रेगॅन्झा, हिचा विवाह इंग्लंडचा राजा चार्ल्स द्वितीय याच्याशी झाला. आणि यावेळी पोर्तुगीज राजाने आंदण म्हणून किंवा भेट म्हणून मुंबई हे बेट इंग्रजांना सोपवलेलं आहे 1661मध्ये. त्यानंतर 1668मध्ये काय झालं, रॉयल चार्टर ॲक्टनुसार इंग्लंडच्या राजाने मुंबई हे बेट वार्षिक $10 भाड्याने ईस्ट इंडिया कंपनीला दिलेलं आहे 1668मध्ये. आणि त्यानंतर मग तिथून ते बेट आहे मुंबई बेट हे ब्रिटिशांकडे किंवा ईस्ट इंडिया कंपनीकडे आलेलं आहे 1668मध्ये. औरंगाबाद हे महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. अजिंठा आणि वेरूळ लेण्या याच जिल्ह्यामध्ये आहेत. अहमदनगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळ दृष्टिकोनातून सर्वात मोठा जिल्हा आहे. आणि पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शैक्षणिक राजधानी आहे. तर याचं उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भू आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो? याचं उत्तर आहे पुळण, ज्याला आपण बीच म्हणतो. सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे अनेक भूरूपे निर्माण होतात. त्यामध्ये पुळण आहे, वाळूचे दांडे आहेत, वाळूचे दांडे, त्यानंतर तरंग निर्मित चबुतरा आहे, चबुतरा, त्यानंतर अंकुश आहे, हुक ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर सागर किनारी वालुकागिरी आहेत, हाप नेहरूंग किनारा हा देखील निक्षेपण या क्रियेमुळेच निर्माण होतो. तर याचं उत्तर आहे पुळण. तर सागरी लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे भूक्षरण आणि अपक्षरण या कार्यामुळे विविध भू आकार निर्माण होतात. कोव्ज, आखात आणि बारखान हे सागरी लाटांमुळे निर्माण होत नाही, वाऱ्यामुळे निर्माण होतो. आणि आखात व भूशीर हे निर्माण होतात सागरी लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे. सागरी गुहा, समुद्रकडा, त्यानंतर खाडीचा किनारा हे सर्व होतात अपक्षरण क्रियेमुळे. तर याचं उत्तर आहे पुळण. पुढचा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणत्या शक्ती या त्सुनामी लाटांच्या निर्मितीस कारणीभूत असतात? त्सुनामी लाटा होण्यासाठी कारणीभूत असणारे काही विधानं दिलेली आहेत. त्यापैकी योग्य विधाने ओळखायचे आहेत आपल्याला. पहिलं विधान आहे, भूकंपामुळे पाण्याचे उभ्या दिशेने विस्थापन होते. ब विधान आहे, भूकंपामुळे पाण्याचे आडव्या दिशेने विस्थापन होते. क विधान आहे, महासागरातल्या प्रचंड उग्र ज्वालामुखी उद्रेकामुळे होतात. आणि सागरातील वेगवान राशी बदलामुळे या त्सुनामी लाटा निर्मिती होतात. तर यापैकी बरोबर विधान आहेत. तर कारणे आहेत सागरी लाटा किंवा त्सुनामी लाटा निर्मितीसाठीचे वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्सुनामी हा जपानी भाषेतील शब्द आहे. त्याचं नाव आहे, त्याचं जपानी भाषेमध्ये त्सुनामी म्हणतात आणि त्याचा अर्थ आहे बंदराच्या लाटा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या सागर गती ह्या किंवा ही प्रशांत महासागरात स्थित नाहीत? तर ऑप्शनमध्ये आहेत टोंगा गती, मरियाना गती, जावा गती, साऊथ सँडविच गती, त्यानंतर कुरिल कामचाटका गती. गती याचा अर्थ ट्रेंच विचारले, म्हणजेच हे गती नसून गर्ता आहे. गर्ता म्हणत आपण याला, कारण मरियाना गर्ता खूप प्रसिद्ध आहे आणि जगातील सर्वाधिक खोलीवरचा गर्ता म्हणजेच मरियाना गर्ताचा आहे, जो की पॅसिफिक महासागरात आहे ऑलरेडी. तर प्रशांत महासागरामध्ये, ज्याला आपण पॅसिफिक महासागर म्हणतो, त्यामध्ये कोणतं नाही असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी आणि डी नाही. म्हणजेच जावा आणि साऊथ सँडविच गती हे प्रशांत महासागरात नाहीत. जावा ही जी आहे ते हिंदी महासागरामध्ये आहे, जावा गर्ता. जगाच्या नकाशामध्ये आपण बघूयात पॅसिफिक महासागर कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी जगाचा हा भूगोल आहे, नकाशा आहे. जगामध्ये एकूण 5 महासागर आहेत. या ठिकाणी आहे पॅसिफिक महासागर, या ठिकाणी देखील पॅसिफिक महासागर आहे, हा पॅसिफिक महासागर आहे. आणि या ठिकाणी भारताच्या दक्षिणेला आहे हिंदी महासागर. या ठिकाणी एस आकाराचा आहे अटलांटिक महासागर. या ठिकाणी आहे दक्षिण महासागर आणि या ठिकाणी आर्कटिक महासागर आहे. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, दक्षिण महासागर आणि आर्कटिक महासागर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी आणि डी. कमेंटमध्ये मला सांगा की मरियाना गर्ता जो आहे ते किती किलोमीटर खोलीचा आहे, मरियाना गर्ता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वे करून खालीपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झालेला आहे? महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून निर्माण झालेला आहे असं विचारलेलं आहे. आणि याचं उत्तर आहे बेसॉल्ट खडक, म्हणजेच आशी ताश्म ज्याला आपण बेसॉल्ट खडक म्हणतो. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला हा पठारी प्रदेश व्यापलेला आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी ही 750 किलोमीटर आहे आणि दक्षिणोत्तर लांबी आहे जवळपास 700 किलोमीटर. सर्वसाधारण उंची आहे महाराष्ट्र पठाराची 450 मीटर. 450 मीटर एवढं उंचीचं महाराष्ट्र पठार आहे. लावारसापासून महाराष्ट्र पठार तयार झालेले नाही, त्यास दख्खन लावा असे देखील म्हणतात. दख्खन लावा असे देखील म्हणतात. आणि हा लावारस प्रामुख्याने बेसिक प्रकारचा आहे. शिलारस ज्यावेळेस या लावारसाच्या घनीभवनातून निर्माण झालेल्या खडकांना अग्निजन्य खडक असे देखील म्हणतात. अग्निजन्य खडकाचे 2 प्रकार आहेत, एक आहे ग्रॅनाइट आणि दुसरा आहे बेसॉल्ट, ज्याला आपण आशिताश्म म्हणतो. तर बेसॉल्ट खडकापासून महाराष्ट्र पठार तयार झालेलं आहे. त्याचं उत्तर आहे आशिताश्म. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कारणे शहरांमधील झोपडपट्टी वाढीस कारणीभूत ठरतात? झोपडपट्टी जे शहरामध्ये वाढतं त्याला कारणीभूत असणारे घटक विचारलेले आहेत. ए विधान आहे झपाट्याने वाढणारी शहरी लोकसंख्या. ब विधान आहे ग्रामीण भागातील बेरोजगारी. क विधान आहे अकुशल व निम्न कुशल कामगारांचे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे लोकसमुदायाचे स्थलांतर. आणि ड विधान आहे शहरी भागात स्वस्त घरांची असणारी कमतरता. तर झोपडपट्टी वाढीला कारणीभूत असणारी जे काही घटक आहेत
त्या आहेत वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे झपाट्याने होणारी वाढ, त्यानंतर ग्रामीण भागातील बेरोजगारी, स्थलांतर, स्वस्त घरांची कमतरता, हे सर्व पर्याय योग्य आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर. पुढचा प्रश्न आहे, 1 एप्रिल 2018 रोजी BS6 इंधन वापरणारे भारतातील पहिले शहर कोणते आहे? ज्याला आपण भारत स्टेज 6 म्हणतो. सर्वात स्वच्छ इंधन, प्रदूषण कमी होणारं असं इंधन आहे आणि भारतातील पहिलं शहर आहे जे BS6ला मान्यता दिलं आणि लागू केलं, दिल्ली. 1 एप्रिल 2018ला दिल्लीनं मान्यता दिलेलं आहे. BS1 जे आहे, BS भारत स्टेज 1 हे 2002मध्ये स्वीकारलेलं आहे. भारत सरकारने 2002मध्ये स्वीकारलेलं आहे. आणि BS6 हे जे इंधन आहे संपूर्ण भारतामध्ये लागू होणार आहे 1 एप्रिल 2020 पासून संपूर्ण भारतामध्ये लागू होणार आहे. आणि BS6 इंधन वापर देणारं भारतातील पहिलं जे काही कंपनी आहे ती आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. भारतीय तेल प्राधिकरण BS6 इंधन देणारं पहिली कंपनी आहे. तर याचं उत्तर आहे दिल्ली. दिल्लीची राजधानी दिल्लीच आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल आहेत अनिल बैजल. पटना ही बिहारची राजधानी आहे. या ठिकाणी बघूयात, पटना ही बिहारची राजधानी आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे आणि आग्रा हे उत्तर प्रदेशमधील शहर आहे. आग्रा शहराची स्थापना केली होती सिकंदर लोदी यांनी. पुढचा प्रश्न आहे, नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भू आकार निर्माण होतात? नदीच्या खनन कार्यामुळे विचारलेला आहे. मागाचा प्रश्न समुद्राचे निक्षेपण कार्यामुळे होता. नदीच्या खनन कार्यामुळे भू आकार निर्माण होतात. रांजणखळगे, धबधबा आणि व्ही आकाराची दरी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर. रांजणखळगे, धबधबा, व्ही आकाराची दरी. नदीच्या हे आहेत खनन कार्यामुळे म्हणजेच क्षरण कार्यामुळे निर्माण होणारे धबधबे अनेक आहेत. व्ही आकाराची दरी आहे, गुंफित गिरिपाद आहे, त्यानंतर घळई आहे. घळई हे देखील निक्षेपण क्षरण कार्यामुळे होतो. त्यानंतर धावत्या आहे, धावत्या रांजणखळगे तर आहेच या ठिकाणी. त्यानंतर निदरी आहे, निदरी हे देखील या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भूरूपे आहेत. नदीच्या निक्षेपण कार्यामुळे ज्यावेळेस नदीनं वाहून आणलेलं गाळ आहे ते एका ठिकाणी साचत राहतं, त्यानुसार निर्माण होणारे भूरूपे आहेत पंखाकृती गाळाचे मैदाने, त्यानंतर नागमोडी वळणे, त्रिभुज प्रदेश सर्वात महत्त्वाचा त्रिभुज प्रदेश, नालाकृती सरोवर, पूरतट, पूर मैदान हे सर्व नदीच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारे भूरूपे आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रांजणखळगे, धबधबा आणि व्ही आकाराची दरी. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे? कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या आहे? महाराष्ट्र. याचं उत्तर आहे आपला महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जवळपास महाराष्ट्र 1 नंबरला आहे. जवळपास 10.54% एवढी लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहते, जे आंध्र प्रदेशपेक्षा कमीच आहे. टक्केवारीमध्ये बघितलं तर 12.4% एवढी लोकसंख्या आंध्र प्रदेशमध्ये झोपडपट्टीत राहते. परंतु एकूण लोकसंख्या विचारलेली आहे या ठिकाणी. एकूण लोकसंख्येमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती आहे आणि आंध्र प्रदेश आहे दुसऱ्या क्रमांकावरती. महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,18,48,000 एवढी लोकसंख्या ही झोपडपट्टी भागामध्ये राहते. याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, अर्थमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आहेत अनिल देशमुख. आंध्र प्रदेशची राजधानी आहे. आंध्र प्रदेशची 3 राजधानी आहेत. एक आहे अमरावती जी वैधानिक राजधानी आहे. त्यानंतर कर्नूल आहे न्यायिक राजधानी आणि विशाखापट्टणम आहे कार्यकारी राजधानी. आंध्र प्रदेशची राजधानी या 3 राजधानी आहेत. सध्याचे मुख्यमंत्री आहेत जगनमोहन रेड्डी आणि राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन. बिहारची राजधानी पाटणा आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे.
पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशात व्हॅली ऑफ 10,000 स्मोक आहे? असा विचारला आहे. व्हॅली ऑफ 10,000 स्मोक हे अलास्कामध्ये आहे. याचा अर्थ अमेरिका याचं उत्तर ठरेल. अमेरिका. नकाशामध्ये बघूयात कोणत्या ठिकाणी अलास्का आहे. या ठिकाणी नकाशामध्ये तुम्ही बघू शकता लाल कलरमध्ये अमेरिका आहे आणि अमेरिकाचा हा जो इकडचा भाग दिसतो हा आहे अलास्का. या अलास्कामध्येच आहे व्हॅली ऑफ 10,000 स्मोक. एक नॅशनल पार्क आहे कातमाई नॅशनल पार्क, या अलास्कामध्येच आहे. त्या ठिकाणीच आहे व्हॅली ऑफ 10,000 स्मोक. आणि अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, ज्या ठिकाणी IMF आणि वर्ल्ड बँकेचं हेडक्वार्टर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. तर याचं उत्तर आहे अमेरिका. जगातील पहिलं राष्ट्रीय उद्यान देखील अमेरिकेमध्येच आहे, ज्याचं नाव आहे येलोस्टोन नॅशनल पार्क, अमेरिकेमध्ये आहे. जपानची राजधानी टोकियो आहे. इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता. नवीन राजधानी ईस्ट कालिमंतन आहे. आणि इटलीची राजधानी आहे रोम, ज्या ठिकाणी WFP वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचं मुख्यालय रोमला आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? 4 कोळशाचे प्रकार आहेत. कार्बनच्या प्रमाणानुसार कार्बन आणि राख यांच्या प्रमाणावर आधारित हे वर्गीकरण आहे. अँथ्रासाइट हे आहे ते सर्वात उच्च प्रतीचा कोळसा आहे, ज्याच्यामध्ये 80 ते 90% कार्बनचं प्रमाण असतं. 80 ते 90% कार्बनचं प्रमाण हे अँथ्रासाइटमध्ये असतं, त्यामुळे उच्च प्रतीचा हा कोळसा आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे बिटुमिनस, त्याच्यामध्ये 40 ते 80% पर्यंत कोळशाचं कार्बनचं प्रमाण आहे. तो सर्वाधिक प्रमाणात भारतामध्ये आढळतो. आणि अँथ्रासाइट जो आहे तो फक्त जम्मू काश्मीरमध्ये भारतामध्ये आढळतो. फक्त जम्मू काश्मीरमध्ये आढळतो भारतात. बिटुमिनस 2 नंबरला आहे. 3 नंबरला आहे लिग्नाईट, ज्याच्यामध्ये 40 ते 55% कार्बनचं प्रमाण आढळतं. आणि सर्वात निकृष्ट प्रतीचं आहे पीठ, 40%पेक्षा पण कमी कार्बनचं प्रमाण या पीठमध्ये आढळतं. तर याचा जो फॉर्म्युला आहे आपण लक्षात ठेवू शकतो ABLP, ॲबिलिपी आपण म्हणतो, अँथ्रासाइट बिटुमिनस लिग्नाईट पीठ. उतरत्या क्रमानं हा फॉर्म्युला आहे, तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालील ज्योतिर्लिंग स्थळे व जिल्ह्यांच्या योग्य जोड्या लावा. म्हणजे भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंगे आहेत. या 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये आहेत 5 आणि हे 5 कोणत्या जिल्ह्यात आहेत किंवा कोणत्या ठिकाणी आहेत हा विचारलं आहे. त्याची जोड्या लावा म्हटलेलं आहे. तर बघूयात आपण जोड्या लावून. परळी वैजनाथ आहे बीडमध्ये, तर याचं उत्तर होईल व्ही, जे 5वा. परळी वैजनाथ बीड. भीमाशंकर आहे पुण्यामध्ये आहे. त्यानंतर आंबेगाव तालुक्यात आहे. त्र्यंबकेश्वर आहे नाशिक या ठिकाणी. घृष्णेश्वर आहे, घृष्णेश्वर वेरूळ आपण म्हणतो, खुलताबाद तालुक्यात म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात आहे. आणि औंढा नागनाथ आहे हिंगोलीमध्ये. तर याचं उत्तर ठरेल 5, 4, 1, 4, 5, 6, 1, 4 आणि 2. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. याचा पर्याय क्रमांक 3 म्हणजे 5, 4, 1, 2, 1, 5, 6, 1, 4 आणि 2. भारतातील सर्व ज्योतिर्लिंगे जे 12 आहेत ते आपण बघूयात कोणते ठिकाणी आहेत. एक रिव्हिजन म्हणून हे 12 ज्योतिर्लिंग आपण पटकन बघून घेऊयात. जे काही लॉर्ड शिवा आहे, भगवान शंकर आहे, त्याच्यावरती हे 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्र्यंबकेश्वर नाशिक, घृष्णेश्वर औरंगाबाद, भीमाशंकर पुणे, औंढा नागनाथ हिंगोली, परळी वैजनाथ बीड, सोमनाथ गीर जे गुजरातमध्ये आहे. त्यानंतर केदारनाथ रुद्रप्रयाग या ठिकाणी आहे, रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये उत्तराखंड राज्यात. काशी विश्वनाथ वाराणसीमध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये. ओंकारेश्वर खांडवा जिल्ह्यात आहे मध्य प्रदेशमध्ये. महाकालेश्वर उज्जैनला आहे, जे मध्य प्रदेश राज्यामध्येच आहे. उज्जैन आहे क्षिप्रा नदीच्या काठी. मल्लिकार्जुन आहे, श्रीशैलम मल्लिकार्जुन म्हणतो आपण, आंध्र प्रदेश राज्यामध्ये. त्यानंतर रामेश्वरम आहे रामनाथपुरम या ठिकाणी आणि तमिळनाडू राज्यामध्ये आहे. या ठिकाणी
भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म झालेला आहे. असे हे सर्व 12 ज्योतिर्लिंगे एक रिव्हिजन म्हणून पटकन आपण बघून घेतलो आहोत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी ओळखा असं म्हटलं 74वा प्रश्न आहे. धार्मिक स्थळे आणि जिल्हे दिलेले आहेत. तर महालक्ष्मीचं मंदिर कोल्हापूरला आहे, तर हे करेक्ट आहे, कोल्हापूरलाच आहे. हाजी अली दर्गा नाशिक, तर नाशिकला नाही आहे. हाजी अली दर्गा म्हणजे दुसरं चुकीचं ठरेल. माउंट मेरी चर्च मुंबईला आहे, हे अगदी करेक्ट आहे. भीमाशंकर मंदिर अहमदनगरमध्ये नसून पुण्यात आहे, तर याचं उत्तर आहे ब आणि ड. तर तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय अगदी योग्य होईल. हाजी अली दर्गा मुंबईमध्येच आहे आणि भीमाशंकर मंदिर आहे पुण्यामध्ये, पुणे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा म्हटलं आहे. सिंहगड, पुरंदर, दौलताबाद, प्रतापगड हे 4 किल्ले आहेत. तर याचं अगदी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 DBAC. DBAC म्हणजेच सर्वात दक्षिणेकडे सातारामध्ये आहे प्रतापगड. त्यानंतर त्याच्या उत्तरेला आहे पुरंदर, म्हणजे पुण्यामध्ये आहे पुरंदर. त्यानंतर सिंहगड हा देखील पुण्यामध्येच आहे. आणि देवगिरीचा दौलताबादचा किल्ला हा आहे औरंगाबादमध्ये, सर्वात उत्तरेकडे आहे औरंगाबादचा दौलताबाद किल्ला. तर याचा पर्याय क्रमांक आहे 3 अगदी योग्य. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही. शुष्क प्रदेशातील याचा अर्थ हा वाऱ्यामुळे होणारा भूरूप असायला पाहिजे. वारा आणि वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे यार्दांग होतो, म्हणजेच यार्दांग हा वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे होणार आहे. शुष्क प्रदेशाचे संचयन भूरूप हा नाही. याच्यामध्ये बघा, वालुकागिरी वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे होतो. लोयस हा देखील वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे होतो. आणि उर्मीचिन्हे हा देखील वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे होतो. तर अपक्षरण कार्यामुळे यार्दांग होतो. अपक्षरण कार्य भूक्षेत्र खडक, झुजेन, यार्दांग, मेसा, वातगर्ता, हमादा अशा प्रकारचे भूरूप या वाऱ्यामुळे होतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यार्दांग. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारतातील एकमेव मिश्र म्हणजेच नैसर्गिक व सांस्कृतिक मिश्र युनेस्को जागतिक वारसा ठिकाण आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कांचनगंगा, जे की सिक्कीममध्ये आहे. कांचनगंगा भारतामध्ये 1983 मध्ये पहिल्यांदा जे काही स्थळे आहेत त्यांचा समावेश जागतिक वारसास्थळामध्ये होऊ लागला. ताजमहाल, त्यानंतर आग्र्याचा किल्ला, त्यानंतर महाराष्ट्रातील 2 अजिंठा लेण्या आणि वेरूळ लेण्या हे सर्व 1983 मध्ये समावेश करण्यात आले. आणि 1985 मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान या सर्व राष्ट्रीय उद्यानाचा समावेश 1985 मध्ये जागतिक वारसास्थळामध्ये करण्यात आला. आणि मिश्र या कॅटेगरीमध्ये पहिलं आहे आणि एकमेव आहे कांचनगंगा, जे की सिक्कीममध्ये आहे. कांचनगंगेला 2016 मध्ये जागतिक वारसास्थळामध्ये नोंद करण्यात आलेलं आहे. चला एक अवघड प्रश्न विचारतो. कांचनगंगाबरोबर भारतातील कोणत्या स्थळाला जागतिक वारसास्थळामध्ये नोंद झालेलं आहे. म्हणजे 2016ला कांचनगंगा सोडून आणखी कोणता आहे का, तर असेल तर कोणता आहे. आणि जागतिक वारसास्थळामध्ये समावेश होणारं भारतातील पहिलं शहर आहे अहमदाबाद. अहमदाबाद हे भारतातील पहिलं शहर आहे जागतिक वारसास्थळामध्ये नोंद होणारं. आणि दुसरं आहे जयपूर. तर याचं उत्तर आहे कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. एका ठिकाणी राष्ट्रीय उद्याने दिलेत महाराष्ट्रातील आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, जे की चंद्रपूरमध्ये आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर. नवेगाव नागझिरा राष्ट्रीय उद्यान, जे की गोंदियामध्ये आहे. नवेगाव नागझिरा
यांनी या ठिकाणी नव्या क्रमांक जरा भंडारा दिलेला आहे त्यांनी उत्तर. त्यानंतर सागरेश्वर आहे सांगलीमध्ये आणि कर्नाळा आहे रायगडमध्ये. कर्नाळा 2-3 अभयारण्य विचारलेत आणि 1 राष्ट्रीय उद्यान विचारलेलं आहे. याचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर ठरेल. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगरमध्ये आहे, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदियामध्ये आहे आणि पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये आहे. गुगामल ज्याला आपण मेळघाट म्हणतो हे राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये आहे आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. आपण बघूयात महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने कोणत्या ठिकाणी आहेत, कोणते कोणते आहेत. हे सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रात आहेत. संजय गांधी, ताडोबा, पेंच, नवेगाव, बोर, गुगामल आणि चांदोली हे सर्व राष्ट्रीय उद्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा विचारलेला आहे. एका ठिकाणी नदी आहे आणि तिचं उगमस्थान विचारलेलं आहे. पैनगंगा नदी याचा उगम बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतो, बुलढाणा रांगेमध्ये. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला होतो आणि तुंगभद्रा नदीचा उगम गोमंतक शिखरामध्ये होतो आणि कावेरी नदीचा उगम आहे ब्रह्मगिरी या डोंगरांमध्ये. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4, 1 आणि 3 या सर्व नद्यांचा उगम झालेला आहे. पैनगंगा नदी जवळपास 676 किलोमीटर एवढी लांबीने वाहते आणि महाबळेश्वरमध्ये उगम पावणारी कृष्णा नदी आहे. कृष्णा नदी जवळपास 1400 किलोमीटर एवढी लांबीची आहे एकूण भारतामध्ये. आणि कावेरी नदी खूप महत्त्वाची आहे, ब्रह्मगिरी डोंगरामध्ये उगम पावते, ज्याला तलकावेरी या ठिकाणी उगम पाहून ती पूर्वेकडे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. कावेरी नदी तिला दक्षिण गंगा असे देखील आपण म्हणतो, कारण 12 महिने वाहणारी दक्षिण भारतातील एकमेव नदीमध्ये कावेरी आहे. कावेरी. पुढचा प्रश्न आहे आणखीन एक जोड्या लावा आहे. एका ठिकाणी पर्वत दिलेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी ते पर्वत कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. पर्वताने कोणत्या प्रकारचा आहे. ब्लॅक फॉरेस्ट आहे ठोकळा या प्रकारातील. ॲप्लेशियन आहे घडीचा पर्वत. राजमहल आहे अवशिष्ट पर्वत आणि पोपा आहे ज्वालामुखीय पर्वत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 योग्य. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ब्लॅक फॉरेस्ट ठोकळा पर्वत, ॲप्लेशियन पर्वत घडीचा पर्वत, राजमहल अवशिष्ट आणि पोपा आहे ज्वालामुखीय पर्वत. पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत पर्यटन विकासासाठी 13 विशिष्ट विषयावर आधारित परिक्रमा निश्चित केल्या आहेत. खालीपैकी कोणते ठिकाण किंवा ठिकाणे रामायण परिक्रमेत येत नाही, म्हणजे रामायण सर्किटमध्ये समावेश न होणारं ठिकाण कुठलं आहे असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब, म्हणजेच सीतापूर हे रामायण सर्किटमध्ये येत नाही. केंद्रीय पर्यटन विकास मंत्रालयातर्फेचं ही स्वदेश दर्शन स्कीम आहे आणि सिक्कीममधल्या पहिल्या प्रकल्प जे आहे 0 पॉईंट जे गंगटोक या ठिकाणी आहे तिथून ही सुरुवात झालेली आहे स्वदेश दर्शन स्कीम. तर याचं उत्तर आहे सीतापूर येणार नाही याच्यामध्ये रामायण सर्किटमध्ये. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. ज्वालामुखी आणि प्रदेश यांच्या काही जोड्या लावा म्हटलेल्या आहेत ते बघूयात आपण. पहिला आहे माउंट पोपा, त्यानंतर माउंट किलिमांजारो, क्राकाटोवा आणि माउंट फुजियामा हे ज्वालामुखी आहेत. तर त्यांचं जोड्या लावाचं आहे प्रदेश कोणत्या प्रदेशामध्ये हे ज्वालामुखी आहेत असं विचारलं आहे. माउंट पोपा हे म्यानमारमध्ये, माउंट किलिमांजारो हे आफ्रिका खंडामध्ये आणि माउंट क्राकाटोवा हे आहे इंडोनेशियामध्ये आणि माउंट फुजियामा आहे जपानमध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1, 4 आणि 2. माउंट पोपा म्यानमारमध्ये आहे. अशाच प्रकारचे 1, 2, 3 ज्वालामुखी आणखीन आहेत. कोटोपॅक्सी, माउंट कोटोपॅक्सी हे इटलीमध्ये आहे. इटली माउंट कोटोपॅक्सी आणि आणखीन एक आहे इटलीमध्ये माउंट वेसुव्हियस हे दोन्ही पण आहेत इटलीमध्ये.
पुढचा प्रश्न आहे, कोपेनच्या वर्गीकरणानुसार AW हवामान प्रदेश काय निर्देशित करतो? तर याचं उत्तर आहे AW याचा अर्थ उष्ण कटिबंधीय सॅव्हाना. उष्ण कटिबंधीय सॅव्हाना. आणि ध्रुवीय प्रकार ह्याच्यामध्ये आपण ET ह्याच्यामध्ये मोडतो. आणि उष्ण वाळवंटी प्रकार आहे BWHW. उष्ण वाळवंटी प्रकार. कोपेनच्या वर्गीकरणानुसार AW आहे उष्ण कटिबंधीय सॅव्हाना. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? खचदरीतून वाहणाऱ्या या 2 पश्चिम वाहिनी नद्या आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तापी व नर्मदा. या दोन्ही नद्या खचदरीतून वाहतात आणि पश्चिमेकडे देखील वाहतात. नर्मदा नदी जर आपण पाहिलं तर नर्मदा नदीचा उगम अमरकंटक पर्वतावरती मध्य प्रदेशमध्ये उगम पावतो नर्मदा नदी. आणि नर्मदा नदीची एकूण लांबी आहे 1312 किलोमीटर. एकूण भारतातील 1312 किलोमीटर लांबी आहे. आणि पश्चिमेकडे वाहणारी ही सर्वाधिक लांबीची नदी देखील नर्मदा नदी आहे. पश्चिमेकडे वाहत असताना नर्मदा नदी उत्तरेकडे विंध्य पर्वतरांगा आणि दक्षिणेकडे सातपुडा पर्वतरांगा यांच्या दरम्यान वाहते. आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात 3 राज्यांमधून वाहत शेवटी ही अरबी समुद्राला खंबायतचा आखात या ठिकाणी मिळते. नर्मदा नदी अरबी समुद्राला कोणत्या आखातात जाऊन मिळते? तर खंबायतचे आखात या ठिकाणी जाऊन मिळते. नर्मदा नदीवरती मध्य प्रदेशमध्ये जबलपूरजवळ एक धबधबा खूप प्रसिद्ध आहे. त्याचं नाव आहे धुआंधार धबधबा. नर्मदा नदीवरती आहे. जर तापी नदी जर पाहिलं आपण तापी नदीविषयी, तर तापी नदीचा उगम मध्य प्रदेशमध्येच मुलताई या डोंगररांगेमध्ये उगम पावतं. मुलताई या ठिकाणी जवळपास तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या तिन्ही राज्यातून ही देखील नदी वाहते आणि वाहत जाऊन शेवटी सुरत या ठिकाणी अरबी समुद्रात जाऊन मिळते. तापी नदी जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यातून आपल्या महाराष्ट्रातून वाहते. आणि तापी व पूर्णा नद्यांचा संयुक्त प्रवाह हा जो प्रदेश आहे धुळे, नंदुरबार आणि जळगाव याला आपण खानदेश प्रदेश म्हणतो. खानदेश. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तापी व नर्मदा. पुढचा प्रश्न आहे, रेड डॉट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर रोग संक्रमण करणाऱ्या मृदेमध्ये होतो? रेड रॉट ओके हा रोग खालीलपैकी ऊस या पिकावर होतो. तर याचा पर्याय क्रमांक 3 अगदी योग्य आहे. ऊसावरती रेड रॉट ऊसावरती पडतो. ऊसाचा कर्करोग असे देखील या रोगाला म्हणतात. ऊसाचा कर्करोग म्हणून खालीलपैकी कोणत्या रोगाला ओळखतात? तर रेड रॉट. जे काही ऊसाचे पाने आहेत ते पिवळसर पडतात आणि एक बुरशी आहे त्या बुरशीमुळे हा रेड रॉट रोग होतो. कोलेट्रोटिचम फाल्कॅटम या बुरशीमुळे हा रोग होतो. भारतामध्ये केंद्रीय ऊस संशोधन संस्था ही आहे लखनौ आणि ऊस प्रजाती संशोधन संस्था कोइंबतूर या ठिकाणी आहे. आणि केंद्रीय साखर संशोधन संस्था आहे कानपूर या ठिकाणी. ऊसाच्या उत्पादनामध्ये भारतात उत्तर प्रदेश हा देश प्रथम क्रमांकावरती आहे ऊसाच्या उत्पादनामध्ये. तर याचं उत्तर आहे रेड रॉट रोग आहे ऊसावरती पडणारा. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. ओके जलविद्युत प्रकल्प आहेत आणि जिल्हा आहे तर यांचे जोड्या लावायचे आहेत. अगदी सोपा प्रश्न आहे हा. भंडारदरा हे आहे अहमदनगरमध्ये. भंडारदरा धरणाच्या जलाशयाचं नाव विल्सन डॅम आहे, आपण बघितलेलं आहे. भेरा ही आहे रायगडमध्ये. तिलारी आहे कोल्हापूरमध्ये आणि येलदरी आहे परभणी या जिल्ह्यामध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अगदी योग्य आहे. भंडारदरा धरणाचं धरण जे आहे त्याला आपण विल्सन डॅम असे देखील म्हणतो. विल्सन डॅम. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीची सरोवरीय संचयने आहेत? चुनखडी कोणत्या जिल्ह्यात सापडतात असा प्रश्न आहे.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. नाग नदीच्या काठी वसलेलं नागपूर विदर्भातील खूप महत्त्वाचं जिल्हा आहे नागपूर. नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात भारताच्या चुनखडीच्या एकूण 9% जो काही साठा आहे तो आपल्या महाराष्ट्रात आहे आणि 2% उत्पादन होतं. महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने चुनखडक सापडतं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे हे खनिज आढळते? तांबे कोणत्या जिल्ह्यात आढळतं असं विचारलं आहे, भाग विचारला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विदर्भ. विदर्भ हा खनिज समृद्ध असा विभाग आहे महाराष्ट्रातील. विदर्भामध्ये चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांमध्ये तांब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विदर्भ. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने वळी पर्वत निर्मितीच्या स्पष्टीकरणाशी संबंधित आहे? वळी पर्वत निर्मितीच्या स्पष्टीकरणाशी संबंधित 3 विधाने दिलेली आहेत. त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. तर पहिला आहे भूमिखंडाच्या क्षितिज समांतर हालचाली होतात. तर हो, हे अगदी योग्य आहे. त्यानंतर भूमिखंडाच्या ऊर्ध्वगामी हालचाली होतात. तर हे देखील योग्य आहे. आणि 2 भूमिखंडाच्या एकाच दिशेला समांतर हालचाली, तर हे चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए आणि बी बरोबर. ए आणि बी बरोबर. जगातील सर्वात प्राचीन वली पर्वत आहे अरवली पर्वत. हिमालय हा देखील वली पर्वतच आहे. पुढचा प्रश्न आहे टिपेश्वर वन्यजीवन अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? हे आहे आपल्या यवतमाळमध्ये. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर अभयारण्य. खालीलपैकी कोणता हरितगृह वायू थेट मानवी क्रियामुळे एकवटत नाही असा विचारला आहे? ओझोन, पाण्याची वाफ, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन असं आहे ऑप्शनमध्ये. तर याचं उत्तर आहे पाण्याची वाफ. पाण्याची वाफ. तर हरितगृह वायू परिणाम करण्यासाठी जे हरितगृह वायू आहेत ते आहेत CO2 कार्बन डायऑक्साईड ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर आहे CH4 म्हणजेच मिथेन आहे. त्यानंतर CFC आहे क्लोरोफ्लोरोकार्बन्स. त्यानंतर नायट्रस ऑक्साईड आहे N2O. हे सर्व काय आहेत हरितगृह निर्माण करणारे वायू आहेत. तर याचं उत्तर आहे थेट मानवी क्रियामुळे विचारलं आहे तर पाण्याची वाफ. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती? 11 नुसार महाराष्ट्राची घनता विचारली आहे. तर हे आहे 365. 365. 2001 नुसार 315 होतं, 50ची वाढ झाली आणि 2011मध्ये 365 झालेलं आहे. भारताची 2011 नुसार लोकसंख्येची घनता किती आहे तर 382. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा लोकसंख्येची घनता भारताची जास्त आहे, 382 आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा दिलेल्या आहेत. एका साईडला वायू दिलेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी वातावरणातील त्या वायूंचं प्रमाण विचारलेलं आहे. पहिला आहे नायट्रोजन. आपल्या सगळ्यांना माहीत आहे नायट्रोजन 78% प्रमाण आहे वातावरणामध्ये. ऑक्सिजनचं प्रमाण वातावरणामध्ये जवळपास 21% आहे म्हणजे 20.94. CO2 कार्बन डायऑक्साईड याचं प्रमाण वातावरणामध्ये आहे 0.03% आणि ओझोन आहे 0.00006 म्हणजे खूपच अल्प प्रमाण ओझोन थराचं आहे. तर याचं आहे उत्तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे आहे आकारमानानुसार प्रमाण. ओके. वातावरणामध्ये वजनानुसार प्रमाण जर बघितलं तर नायट्रोजन आहे 75%, ऑक्सिजन आहे 23%, 23.14% आणि कार्बन डायऑक्साईड आहे 0.46%, 0.46% आणि ओझोन खूप अल्प प्रमाणामध्ये आहे. तर हे आहेत प्रमाण वजनानुसार प्रमाण मी सांगितलेलं आहे. नायट्रोजन 75%, ऑक्सिजन 23%. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वायू खरेदी विक्रीसाठी आहे? कार्बन डायऑक्साईड हा वायू खरेदी विक्रीसाठी आहे. तर याचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2, खालीपैकी कोणता वायू खरेदी विक्रीसाठी आहे? तर कार्बन डायऑक्साईड. एक करार झालेला होता क्योटो प्रोटोकॉल ज्याला आपण म्हणतो, UNFCCCमध्ये 1997मध्ये हा करार करण्यात आला, 1997मध्ये, आणि 2005मध्ये हा अंमलात आला. या करारानुसार कार्बन डायऑक्साईडची आपण खरेदी विक्री करू शकतो. पुढचा प्रश्न आहे, जैव आरक्षित क्षेत्र आहेत, जोड्या लावाचा संबंधित प्रश्न आहे. आणि हे आरक्षित क्षेत्र आणि राज्य कोणत्या राज्यामध्ये आहेत असा सोपा प्रश्न आहे. निलगिरी आहे आपल्या तमिळनाडूमध्ये, नंदादेवी आहे उत्तरांचलमध्ये, त्यानंतर नोकरेक आहे मेघालयमध्ये, आणि नामदफा आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अगदी योग्य. जीवावरून राखीव क्षेत्र निलगिरी आहे. निलगिरीला डिक्लेअर करण्यात आलं 1986मध्ये. 1986मध्ये निलगिरीला डिक्लेअर करण्यात आलं, आणि नंदादेवीला डिक्लेअर करण्यात आलं 1988मध्ये. नंदादेवी 1988, नोकरेकला देखील 1988ला डिक्लेअर करण्यात आलं. त्यानंतर नामदफा आहे आपल्या अरुणाचल प्रदेशमध्ये. अनेक आहेत, मानस आहे आसाममध्ये, त्यानंतर सुंदरबन आहे पश्चिम बंगालमध्ये, सुंदरबन आहे, मन्नारची आखत आहे भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान तामिळनाडूमध्ये. त्यानंतर ग्रेट निकोबार आहे अंदमान व निकोबार बेटामध्ये, दिब्रू सायखोब आहे आसाममध्ये, सिमलीपाल खूप महत्त्वाचं आहे सिमलीपाल, जे की मयूरभंज जिल्ह्यामध्ये ओडिशा राज्यात आहे. पंचमढी आहे मध्य प्रदेशमध्ये, कांचनगंगा आहे सिक्कीममध्ये, आणि अगस्त्यमालाई आहे तामिळनाडू आणि केरळच्या बाउंड्रीवरती. अचानकमार अमरकंटक आहेत मध्य प्रदेशमध्ये, आणि कच्छ आहे गुजरातमध्ये. हे महत्त्वाचे जीवावरून राखीव क्षेत्र आहेत. त्यापैकी नंदादेवी, सुंदरबन, पंचमढी, कांचनगंगा हे जे आहेत ते जागतिक वारसा स्थळामध्ये त्याची नोंद आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, खालील जैविक आरक्षित प्रदेशांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावा, योग्य क्रम लावा असं विचारलेलं आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावायचे आहेत, म्हणजे सर्वात पश्चिमेकडे कोणता आहे? तर आपण बघूयात. नंदादेवी हे आहे उत्तराखंडमध्ये, उत्तरांचलमध्ये, आणि त्यानंतर कांचनगंगा आहे सिक्कीममध्ये, मानस आहे आसाममध्ये, आणि देबांग आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. म्हणजे याचं उत्तर आहे DBCA. DBCA म्हणजेच पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. कांचनगंगा, नंदादेवी आणि मानस या तिन्हीचा देखील समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 DBCA. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या प्राण्यांच्या गटापैकी कोणता गट सर्व भक्षकांचा आहे? ज्याला आपण ओमनिव्हरस म्हणतो. सर्व भक्षकांचा गट आहे मांजर, कुत्रा आणि मनुष्य. मांजर, कुत्रा आणि मनुष्य. पर्याय क्रमांक 2 अगदी योग्य आहे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते? वारा येत असलेल्या पर्वत उतारावर खालीलपैकी कोणते पर्जन्य आढळते असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे प्रतिरोध पर्जन्य. वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते पर्जन्य, तर हे आहे प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य म्हणजे समजा हे डोंगर आहे आणि ही ठिकाणी समुद्र आहे. समुद्राच्या ठिकाणी गरम हवा होऊन बाष्पयुक्त हवा जी समुद्राला येऊन डोंगराला येऊन मिळते, त्यावेळेस ती हवा हळूहळू वर जाते, आणि बाष्पयुक्त हवा उंचावर गेल्यानंतर जशी हवा वर जाते तसतशी तिचे तापमान कमी होते, आणि कमी झालेले तापमान उंचीवर गेल्यानंतर तिचे ढगात रूपांतर होते, आणि हे ढग पर्वताच्या माथ्यावर गेल्यानंतर सूक्ष्म जलबिंदूचे मोठ्या जलबिंदूमध्ये रूपांतर होतात, आणि मग हवा पलीकडे न जाता या ठिकाणीच भरपूर पाऊस देतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ असलेल्या पश्चिम घाटामुळे जो काही भरपूर पाऊस पडतो तो म्हणजेच प्रतिरोध पर्जन्य आहे. प्रतिरोध पर्जन्य, पश्चिम घाटामध्ये पडणारा पाऊस. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अगदी योग्य, प्रतिरोध पर्जन्य. पुढचा प्रश्न आहे, क्योटो करार ज्याला आपण क्योटो प्रोटोकॉल म्हणतो खालीलपैकी कसे संबंधित आहे? लोकसंख्या, साधनसंपत्ती, प्रदूषण आणि जागतिक उबदारपणा म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग याशी संबंधित आहे. जागतिक उबदारपणा क्योटो प्रोटोकॉल.
क्योटो करार युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याच्या अंतर्गत येतं. 11 डिसेंबर 1997मध्ये हा करार करण्यात आला आणि 2005मध्ये क्योटो प्रोटोकॉल अंमलात आलेलं आहे. क्योटो हे जे आहे ते कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या देशात आहे तर जपान. क्योटो हे ठिकाण आहे जपानमध्ये. जपानची राजधानी टोकियो आहे. पुढचा प्रश्न आहे, मोसमी वाऱ्यासंबंधी खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत? पहिलं आहे, 3 विधाने दिलेली आहेत. मोसमी वाऱ्यासंबंधी आपल्याला ध्यानात लक्ष घ्यायचे आहे. हे वारे दिशा बदलतात, तर हे योग्य आहे. पाणी आणि जमीन यांच्या असमान तापमानामुळे त्यांची निर्मिती होते, तर हे देखील विधान बरोबर आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ते पाऊस आणतात, तर हे देखील विधान अगदी योग्य आहे. म्हणजे मोसमी वाऱ्यासंबंधी वरील सर्व विधाने योग्य आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व बरोबर. वरीलपैकी सर्व बरोबर. भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस या मोसमी वाऱ्यामुळेच पडतो. पुढचा प्रश्न आहे, त्रिवार्थाच्यानुसार EAW प्रकारचे हवामान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या विभागात आढळते? EAW प्रकारचे विभाग जे काही हवामान आहे ते महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये आढळते. मराठवाडा आणि विदर्भ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मराठवाडा आणि विदर्भ EAW. पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा विचारलेला आहे. याच्यामध्ये एका ठिकाणी कार्य दिलेत आणि दुसऱ्या ठिकाणी ते शहरे दिलेले आहेत. आपण लावूया जोडे. खाणकाम आहे चंद्रपूर, म्हणजेच खनिज मोठ्या प्रमाणात आढळतात, उद्योगधंद्यासाठी प्रसिद्ध आहे चंद्रपूर. व्यापार हा चेन्नईमध्ये घडतो. व्यापार आहे चेन्नईमध्ये. त्यानंतर सांस्कृतिक आहे शांतिनिकेतनला विद्यापीठ पण आहे, डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांचं शांतिनिकेतन. मनोरंजन आहे अलिबाग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1, 4 आणि 2. चेन्नईला आपण भारताची आरोग्य राजधानी देखील म्हणतो, चेन्नई. कमेंटमधून सांगा, चेन्नई आपण सध्या म्हणतो, तमिळनाडूची राजधानी आहे. पूर्वीला मद्रास म्हणायचे, बरोबर. मद्रास प्रांत आपण ऐकत होतो. मद्रासचं नाव चेन्नई कोणत्या वर्षी झालं? नावामध्ये बदल कोणत्या वर्षी झाला मला कमेंटमधून सांगा. आणि रवींद्रनाथ टागोरांचं हे शांतिनिकेतन कोणत्या राज्यात आहे हे देखील कमेंटमधून सांगा. अलिबागला कलिंगड खूप प्रसिद्ध आहेत. अलिबाग आहे रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात. पुढचा 103वा प्रश्न आहे आपला, पर्यावरणविषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्टॉकहोम येथे आयोजित करण्यात आलेली होती? म्हणजे स्टॉकहोम आहे स्वीडनमध्ये, ते ठिकाण दिलेले आहेत, ते कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आलेले आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 जून 1972. म्हणून तर आपण 5 जूनला पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? 5 जूनला. 5 जून 1972. 5 जून 1972मध्ये 1972ची ही जी परिषद झालेली आहे, जागतिक परिषद पहिली पर्यावरणविषयक, या परिषदेमध्ये UNEPची देखील स्थापना झालेली आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. UNEP त्याचं हेडक्वार्टर आहे. केनियाची राजधानी नैरोबी या ठिकाणी. UNEPचं हेडक्वार्टर कुठं आहे? नैरोबी या ठिकाणी आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 जून 1972. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते हरितगृह वायू आहेत? ग्रीन हाऊस कुठले आहेत विचारलेला आहे. हा प्रश्न रिपीट झालेला आहे बघा, याच्यापूर्वी पण आपण पाहिलेलो आहोत. तर बघत आपण, मी याच्यापूर्वी सांगितलेलं आहे C आणि D बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा, ओझोन आहे O3, ओझोन आहे. CFC आहे. त्यानंतर मिथेन आहे CH4, मिथेन आहे. पाण्याची वाफ आहे CFC आहे. नायट्रोजन ऑक्साईड आहे N2O. हे सर्व काय आहेत? ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक D म्हणजे 2 योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 ग्रीन हाऊस गॅस. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम होतो? तर
महाराष्ट्राच्या हवामानावरती परिणाम करणारे काही घटक आहेत, तर योग्य घटक ओळखायचे त्याच्यापैकी भौगोलिक स्थान व अक्षवर्ती विस्तार, तर हे नाही आहे. मोसमी वारे, हां तर करेक्ट आहे. मोसमी वारे, त्यानंतर प्राकृतिक रचना, हे देखील करेक्ट आहे. उन्हाळ्यातील हवेची स्थिती, तर हे नाही. बी व सी म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अगदी योग्य आहे. कारण महाराष्ट्रातील प्राकृतिक रचनेवरती परिणाम करणारा हवामान हा खूप महत्त्वाचा घटक आहे मोसमी वारे. कारण भारताच्या पश्चिम बाजूस अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्रावरून येणारे जे काही वारे आहेत त्या वाऱ्यामुळे पश्चिम घाट, सह्याद्री पर्वताला अडवून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि हा जो पडणारा पाऊस आहे तो प्रतिरोध प्रकारचा आहे. प्रतिरोध प्रकारचा पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये पडतो. तर याचं उत्तर आहे ब व क. पुढचा प्रश्न आहे, आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्त विस्ताराला गरजणारे 40 असे म्हणतात? दक्षिण गोलार्धामध्ये 40 अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे भूप्रदेशाचा फारसा अडथळा नसल्यामुळे वारे हे वेगाने वाहतात आणि हे वेगाने वारे वाहत असताना विशिष्ट अशा प्रकारचा आवाज करतात, त्याला आपण गरजणारे 40 म्हणतो. आणि हे घडतं 40 अंश सेल्सिअस ते 40 अंश ते 50 अंश दक्षिण अक्षवृत्त या दरम्यान गरजणारे 40 असतात. पुढचा प्रश्न आहे, ओझोनच्या नाशाला कोणते मूलभूत कारण आहे? ओझोन थराचा नाश होतो ते कोणते कारण योग्य आहे असं विचारलेलं आहे. थंड हवा करणारी यंत्रणा, ज्याला आपण AC म्हणतो, एअर कंडिशनर, त्यानंतर शीतपेटी म्हणजेच रेफ्रिजरेटर आहेत, आणि स्प्रे ज्याला आपण फवारा म्हणतो, हे आणि स्प्रे हवा थंड करणाऱ्या यंत्रणांचा वापर, म्हणजे ए आणि सी बरोबर आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वातावरणातील स्थितांबरामध्ये या ओझोन थर कुठे आढळतो? तर स्थितांबरामध्ये. या स्थितांबरामध्ये 25 ते 40 किलोमीटरच्या दरम्यान हा ओझोनचा थर आहे. पृथ्वीवर येणाऱ्या ज्या काही घातक अतिनील किरणे आहेत त्या किरणांचा नाश हे ओझोन थर करतो. या किरणांपासून पृथ्वीचं संरक्षण ओझोन थर करतो. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ए आणि सी बरोबर. आणि या ओझोन थराचा नाश करण्यासाठी जे काही वायू आहेत ते आहेत कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर CH4 मिथेन आहे, त्यानंतर CFC क्लोरोफ्लोरोकार्बन आहे. हे सर्व वायू हे ओझोन थराचा नाश करण्यासाठी कारणीभूत आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मृदा जैवविविधता यामधील संबंध अधिक चांगला समजतो? म्हणजेच खालीलपैकी कोणती मृदा आणि जैवविविधता यांचा संबंध चांगला समजतो याला? तर हे आहे शेतकरी. शेतकऱ्याला खूप चांगल्या प्रकारे समजतं. मृदाशास्त्राला आपण पेडॉलॉजी असं देखील म्हणतो. मृदाशास्त्राला आपण पेडॉलॉजिस्ट म्हणजे मृदा अभ्यासक आणि पेडॉलॉजी म्हणजे मृदाशास्त्र. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शेतकरी. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रामध्ये जवळपास 45.2% लोकसंख्या ही नागरी लोकसंख्येमध्ये मोडते. 45.2%. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या आहे 11,24,00,000 आणि नागरी लोकसंख्या 45.2% आहे आणि ग्रामीण लोकसंख्या आहे 54.8%. 54.8%. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात? डॉक्टर असे खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास म्हणतात असं विचारलं आहे. तर याचं अयोग्य उत्तर पर्वतीय वारे असं दिलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्वतीय वारे, पर्याय क्रमांक 3. खारे वारे हे दिवसा वाहतात, समुद्रावरून जमिनीकडे वाहतात आणि मतलई वारे हे रात्री वाहतात जमिनीवरून समुद्राकडे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्वतीय वारे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे? खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे? भूपृष्ठालगत असणारा वातावरणाचा जो स्तर आहे
तो आहे तपांबर. याचा पर्याय क्रमांक 1 अगदी योग्य होईल. भूपृष्ठापासून जवळपास 11 किलोमीटरपर्यंत हे तपांबराचं स्तर आहे. तपांबर. तपांबराच्या नंतर तपांबराचा वरचा स्तर आहे स्थितांबर. तपांबर आणि स्थितांबर या दोन्ही थराच्या मध्ये 3 किलोमीटर जाडीचा जो स्तर आहे तो आहे तापस्तब्धी. आणि त्याच्यानंतर आहे दलांबर, ज्याला आपण आयनांबर म्हणतो किंवा आयनोस्फिअर म्हणतो, ज्यातून विद्युत लहरी प्रवाहित होतात आणि बिनतारी संदेशवहन जे आहेत ना हे आयनोस्फिअरमधूनच जातात. त्यानंतर आहे मग बाह्यांबर. आता असे हे स्तर आहेत. सर्वात खालचा स्तर आहे तपांबर. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा विचारलेला आहे. एका ठिकाणी चळवळ दिलेलं आहे आणि ती चळवळ कोणत्या घटकाशी संबंधित आहे ते दिलेलं आहे. पहिला आहे पाणी वाचवा जीवन वाचवा, ही कोळीशी संबंधित आहे, कोळी. त्यानंतर डून खाणकाम आहे, जंगल. कैगा मोहीम आहे, अणुशक्ती कैगा अणुविद्युत प्रकल्प कर्नाटकमध्ये आहे. थळभाषेत मोहीम ही आहे युरिया प्रकल्प. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3, 4, 1, 2 संबंधित. थळभाषेत हे पुणे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी थळभाषेत हा खत प्रकल्प आहे ते तुम्हाला कमेंटमधून सांगा. कैगा अणुविद्युत प्रकल्प हे आहे कर्नाटकमध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे. जलसिंचन व्यवस्था असण्यासाठी तो जो प्रदेश आहे तो पर्जन्य छायेचा प्रदेश असायला पाहिजे. आणि पर्जन्य छायेचा प्रदेश असतो 75 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस. ज्या ठिकाणी 75 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. म्हणजेच सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडचा भाग जो सोलापूर, सातारा हा जो भाग आहे, अहमदनगर वगैरे, हा भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो आणि त्या ठिकाणी जलसिंचन व्यवस्था ही असायला हवी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी बरोबर वाक्य निवडा. 2 वाक्य दिलेले आहेत. अविधान आहे काही रासायनिक क्रियेमुळे वातावरणात तयार झालेल्या ओझोन प्रदूषकांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतो. दुसरा आहे ओझोन हा मानवी आरोग्य व पिकांच्या वाढीसाठी हानिकारक असतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही बरोबर. दोन्हीही बरोबर आहेत. वातावरणामध्ये जे काय अतिनील किरण आहेत ते ओझोन वायू शोषून घेतो आणि ओझोन थराचा नाश होतो CFC, CO2, त्यानंतर मिथेन अशा वायूमुळे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, दोन्ही बरोबर. पुढचा प्रश्न आहे जमीन कार्यक्षमता वर्गीकरणामध्ये वर्ग 3 हा डॅशकरिता योग्य आहे. जमीन वर्गीकरण कार्यक्षमतामध्ये वन्यजीव आणि पाणलोट व्यवस्थापन हे योग्य आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वन्यजीव आणि पाणलोट व्यवस्थापन. पुढचा प्रश्न आहे विषुववृत्तीय शांत दाबाच्या पट्ट्याविषयी खालीलपैकी कोणती किंवा कोणते विधाने बरोबर आहेत ते विचारलेलं आहे. 3 विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान आहे हा शक्तिशाली कमी दाबाचा पट्टा आहे. तर हो, हे अगदी योग्य आहे. तो विषुववृत्तांच्या 5 अंश उत्तर ते 5 अंश दक्षिण अक्षावर्ताचा मानतो. तर हेही विधान करेक्ट आहे. तेथे हवेच्या दाबाचा असमान उतार असतो. नाही, असमान नाही, इथं कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे उष्णता वर्षभर जे आहे ते जास्त असणार आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, ए आणि बी बरोबर. हा जर आपण नकाशा काढला पृथ्वीचा तर या ठिकाणातून विषुववृत्त केलेला आहे 0 अंश आणि या ठिकाणी 5 अंश उत्तर अक्षवर्त आणि खाली 5 अंश दक्षिण अक्षवर्त यांच्या दरम्यानचा हा जो पट्टा आहे तो पट्टा आहे या डोल्ड्रमचा म्हणजेच विषुववृत्तीय शांत पट्टा. कारण या अक्षवर्तादरम्यान उष्णता जास्त मिळते आणि विषुववृत्तावर वर्षभर तापमान जास्त असल्यामुळे हा भाग जो आहे तो जास्त कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी निर्माण होतो, हवेचा कमी दाबाचा पट्टा. म्हणून आपण याला विषुववृत्तीय शांत पट्टा असे देखील म्हणतो. कारण हवा जास्त तापल्यामुळे हवा जितकी जास्त तापेल तितक्या हवेमध्ये दाब कमी असेल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न आहे, सुधारित देशामध्ये DDT या कीटकनाशकावर बंदी का घातली गेली? DDT ज्याला आपण डायफिनाइल आणि ट्रायक्लोरोइथेन असं म्हणतो, डायक्लोरोडायफिनाइल ट्रायक्लोरोइथेन हे DDT कीटकनाशक आहे, पेस्टिसाइड आहे. तर बंदी का घातली गेली? तर अन्न साखळीवर त्याचा परिणाम होत होता. तर याचा उत्तर पर्याय क्रमांक 3, अन्न साखळीवर परिणाम होत होता. कारण हे जे DDT आहे ते 1940मध्ये संशोधित करण्यात आलं, 1940पासून वापरण्यात येऊ लागलं होतं. अमेरिकेच्या संरक्षण पर्यावरण जे काही एजन्सी आहे त्यांनी 1972मध्ये जवळजवळ सर्व घरगुती जे काही वापर आहे या DDTचा त्याच्यावरती बंदी घातलेलं आहे. आणि DDTमुळे संपूर्ण जे काही अन्नसाखळी आहे त्या अन्नसाखळीत विषबाधा होईल म्हणून ह्या सुधारित देशांमध्ये DDTवरती बंदी आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, अन्नसाखळीवर परिणाम होत होता म्हणून. पुढचा प्रश्न आहे, काही दिवसापूर्वी MPSCने प्रश्न विचारतात DDT काय आहे? तर हे आहे पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक आहे. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक आणि मानव यांच्या कार्यामुळे डॅश डॅश धूप होते, जिच्यामुळे नैसर्गिक पृष्ठभाग आणि मृदा अवस्था यामध्ये बदल घडून येते. तर याचं उत्तर आहे नैसर्गिक आणि मानव यांच्या कार्यामुळे वेगवान धूप होते. तर पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. जमिनीची धूप ही शेतातील जी काही आपली माती आहे ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नैसर्गिकरित्या, मग ते पाणी असू द्या, वारा असू द्या किंवा गुरुत्वाकर्षण असू द्या, इव्हन मानवामुळे देखील असू द्या, तर जी धूप होते दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते, त्याला आपण जमिनीची धूप म्हणतो. आणि या धुप्याचे जे काही प्रकार आहेत ते झोडधूप, त्यानंतर घळी धूप, सालकाढी धूप अशा प्रकारचे हे धुपेचे प्रकार आहेत. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2, वेगवान धूप होते. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा विचारलेला आहे. एका ठिकाणी माध्यम दिलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जमा होणारे पदार्थ किंवा सामग्रीचे उगमस्थान दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये पहिलं आहे जल किंवा पाणी. जल व पाणीमुळे आपण गाळ साचत राहतो. त्यानंतर वारा आहे, वाऱ्यामुळं वाळूच्या टेकड्या निर्माण होतात. गुरुत्वाकर्षणामुळे मिश्र डबरी होतं. बर्फामुळे होतं हिमोड. हे निक्षेपणाचे हे जे काही इकडचे माध्यम आहेत त्यांच्या निक्षेपणामुळे ही भूरूपे निर्माण झालेली आहेत. पाण्यामुळे गाळ साचतो. त्यानंतर जलोढ शंखू आहे. त्यानंतर पूरतट, पूर मैदाने किंवा त्रिभुज प्रदेश हे पाण्यामुळे निर्माण होणारे भूरूपे आहेत. त्यानंतर वाऱ्यामुळे वाळूच्या टेकड्या होतात. नंतर उर्मी चिन्ह आहे. बारखान आहे, वाऱ्यामुळे निर्माण होणारे भूरूपे आहेत बारखान. त्यानंतर लोयस मैदान आहे, लोयस मैदान हे सर्व वाऱ्यामुळे निर्माण होतात. त्यानंतर गुरुत्वाकर्षणामुळे मिश्र डबरी आणि बर्फ जे आहे हिमोड. त्यानंतर हिमानी गाळाचे मैदान हिमोडगिरी हे देखील बर्फामुळेच होतं. आणि तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अगदी योग्य आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, जमिनीच्या पृष्ठभागावरून जमिनीमध्ये खालच्या दिशेने जाणाऱ्या पाणी प्रवास काय म्हणतात? म्हणजे जमिनीवरून जर पाणी वाहत असेल तर आपण ते खाली मुरतं, बरोबर, तर त्याला मुरणे किंवा जिरणे असे म्हणतात. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, अगदी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्या वनस्पतींना किंवा पिकांना त्यांच्या योग्य वाढीसाठी दिवस 12 तासापेक्षा कमी असावा लागतो किंवा सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी असलेल्या दिवसात ज्यांची वाढ चांगली होते त्यांना काय म्हणतात? कोणत्या वनस्पती म्हणतात असं विचारलं आहे. तर याचं उत्तर आहे आखूड दिनमानाची, ज्याला आपण शॉर्ट डे म्हणतो, आखूड दिनमानाची वनस्पती असे म्हणतात. तर 12 तासांपेक्षा कमी दिवस असावा लागतो. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, सामान्य पाण्याचे समायोजित सोडियम शोषणाचे प्रमाण किती असते? तर या 10 पेक्षा कमी. पर्याय क्रमांक 4 अगदी योग्य आहे. सामान्य पाण्याचे समायोजित सोडियम शोषणाचे प्रमाण असते 10 पेक्षा कमी. पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाची तीव्रता किंवा प्रखरपणा मोजण्याचे जे काही उपकरण आहे त्याला काय म्हणतात?
प्रकाशाची तीव्रता आपण लक्स मीटरने मोजतो, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लक्स हे प्रति एकक क्षेत्रामध्ये चमकदार प्रवाह मोजण्यासाठी वापरले जाणारे एक एकक आहे. आणि लक्स बरोबर 1 लुमेन भागिले 1 स्क्वेअर मीटर अशा प्रमाणे हे मोजतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लक्स मीटर. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते निवडायचे आहेत. 4 विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, मॅसनरी चेक डॅमचा वापर घडी नियंत्रण आणि पाणी अडविणे व साठवण्यासाठी करतात, तर हे योग्य आहे. ढेकळयुक्त जमीन, त्यानंतर पृष्ठभागीय खडबडीतपणा, जमिनीचे कवच आणि जमिनीतील ओलावा हे पाण्यामुळे होणारे जमिनीची धूप प्रभावित करणारे मुख्य घटक आहेत, तर हे चुकीचं आहे, दुसरं विधान. त्यानंतर तिसरं विधान आहे, कृषी विद्याविषयक उपायामध्ये योग्य पिके आणि पीक पद्धतींचा अवलंब करून पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबवली जाते, तर हे करेक्ट आहे. वाऱ्यापासून होणारी जमिनीची धूप कमी करण्यासाठी चोथ्यांचे आच्छादन आणि कमीत कमी मशागतीचा अवलंब करावा लागतो, तर हे योग्य आहे. 124व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ए, सी व डी बरोबर. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेतील अतिशय क्रियाशील असा घटक आहे. अतिशय क्रियाशील असा घटक आहे मृदेचा मूळ घटक. मृदेचा मूळ घटक याचं उत्तर योग्य आहे. मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेतील अतिशय क्रियाशील असा घटक आहे. आणि मृदाशास्त्र ज्याला आपण म्हणतो त्याला पेडॉलॉजी असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रदूषक सिगारेटच्या धुरामध्ये असतो. सिगारेटच्या धुरामध्ये कोणता प्रदूषक असतो असं विचारलेलं आहे, तर याचं उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड ज्याला आपण CO म्हणतो, CO. कार्बन मोनॉक्साईड हे सिगारेटच्या धुरामध्ये तर असतोच, परंतु त्याच्यानंतर इंधनाचे जे काही ज्वलन आपण चुली वगैरे पेटवतो ना, चुली पेटवतो, त्यानंतर स्टोव, शेगडी ह्याच्यात नाही, ह्याच्यातून ते धूर निघतो ते कार्बन मोनॉक्साईडच आहे. गाडी चालवतो आपण, गाडीतून निघणारा धूर जो आहे तो देखील कार्बन मोनॉक्साईड आहे. आणि उद्योग प्रक्रियेमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड हा उत्सर्जित होत असतो, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कार्बन मोनॉक्साईड. पुढचा प्रश्न आहे, डिसेंबर 1972मध्ये वृक्षांच्या संरक्षणासाठी चिपको आलिंगन, ज्याला चिपको आंदोलन म्हणतो, चिपको आलिंगन चळवळ कोणी सुरू केलं आहे. वृक्षाच्या संरक्षणासाठी 1972मधलं हे 1972मधलं चिपको आंदोलन आहे. हे सुरू केलेलं होतं बिश्नोई महिलांनी, तर याचं उत्तर आहे पहिला एमध्ये फक्त ए बरोबर आहे, बिश्नोई, कारण हे 1972चं विचारलं आहे. आणि चिपको आंदोलन हे सुंदरलाल बहुगुणा यांचं देखील आहे, परंतु ते 1972चं नाही. कमेंट म्हणून सांगा सुंदरलाल बहुगुणा यांचं चिपको आंदोलन कोणत्या वर्षालीचं आहे. आणि 1972चं आहे, बिश्नोई महिलांनी सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये पाण्याचा वापर जास्त क्षमतेने केला जातो. जास्त क्षमतेने म्हटलं आहे, ह्या शब्दात लक्ष द्या. आणि याचं उत्तर आहे बाजरी आणि ज्वारी. ज्वारी आणि बाजरी, ए आणि टी, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अगदी योग्य आहे. जास्त क्षमतेने त्याचा वापर केला जातो, ज्वारी आणि बाजरी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं जो काही जिल्हा आहे तो आहे सोलापूर आणि परभणी. परभणीला आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणतो. भारतामध्ये बाजरी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे गुजरात. पुढचा प्रश्न आहे, 6.5 म्हणजे 6.5 पेक्षा कमी समूह असलेल्या मृदेला काय म्हणतात. 0 ते 7, 7 ते 14 असा आपलं pH मोजण्याचा जो काही मापन आहे pH. त्यानंतर 6.5 पेक्षा कमी म्हटलेलं आहे, म्हणजे इकडं आहे, हे आहे ॲसिडिक आणि हे आहे बेसिक. म्हणजेच हा आहे न्यूट्रल म्हणजे उदासीन, तर याचं उत्तर आहे आम्लधर्मी. पर्याय क्रमांक 1 अगदी योग्य आहे. शेतीमध्ये पिकांच्या वाढीमध्ये जे काही मृदा आहे त्याचा pH हा जो आहे तो महत्त्वपूर्ण असा एक घटक आहे. 7 पेक्षा कमी pH असणारा अंक हा आम्लता दर्शवतो आणि 7 पेक्षा जास्त असणारा अंक हा विम्लता दर्शवतो. तसेच शेतीयोग्य मृदा जी आहे ती आहे 6 ते 8.5. 6 ते 8.5 पर्यंतची मृदा ही शेतीसाठी अगदी योग्य आहे.
6.5पेक्षा कमी pH असलेल्या मृदेला आम्लधर्मी मृदा असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, सिंचनाच्या पाण्यातील डॅश डॅश हा घटक पिकासाठी अतिशय घातक आहे. पिकासाठी अतिशय घातक असणारा सोडियम कार्बोनेट आहे. सोडियम कार्बोनेट यामुळे जमीन क्षारयुक्त होते आणि क्षारयुक्त जमीन असल्यामुळे पिकांची मुळे आणि कोशिका जे आहेत ते अकार्यक्षम बनतात आणि कधीकधी मुळे देखील जळून गेले असतात बघा खाली, तर ते सोडियम कार्बोनेटमुळे झालेलं असतं. आणि हे जर टाळायचं असेल तर जमिनीमध्ये जिप्सम त्यानंतर गंधक आणि काही वेळेस कारखान्यातील जे काही मळे आहे, साखर कारखान्यातील मळी देखील आपण शेतामध्ये टाकतो याला उपाय म्हणून. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोडियम कार्बोनेट. पुढचा प्रश्न आहे, ICAR भारतीय मृदा विज्ञान संस्था कोठे आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न विचारला. हे आहे उत्तर प्रदेशमधील कानपूर या ठिकाणी. उत्तर प्रदेशमधील कानपूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉईल सायन्स. आणि कानपूरलाच केंद्रीय साखर संशोधन संस्था देखील आहे. केंद्रीय साखर संशोधन संस्था कानपूरलाच आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रासायनिक खतात नत्राचे प्रमाण हे जास्त असते, म्हणजे नायट्रोजन प्रमाण जास्त असतं हे विचारलं आहे. तर याचं उत्तर आहे अमोनियम नायट्रेट. म्हणजे पहिलं जे काही ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. नत्र हा एक मुख्य पोषक द्रव आहे वनस्पतीमधील आणि वनस्पतींना हिरवा रंग येण्यासाठी हा नायट्रोजन खूप महत्त्वाचा आहे. हिरवा रंग महत्त्वाचा आहे. या अमोनियम नायट्रेटमध्ये जवळपास 33% हे नायट्रोजन असतं. 33% नायट्रोजन असतं, सर्वाधिक आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे पिकाच्या वाढीसाठी. तर याचं उत्तर आहे अमोनियम नायट्रेट 33%. अमोनियम नायट्रेटमध्ये 33% असतं. पोटॅशियम नायट्रेटमध्ये हे प्रमाण असं 13% असणार आहे, नत्राचं प्रमाण 13%. आणि कॅल्शियम नायट्रेटमध्ये जवळपास 15-15.5% हे नायट्रोजनचं प्रमाण नत्राचं प्रमाण असणार. आणि सोडियम नायट्रेटमध्ये हे प्रमाण असतं 16%. म्हणजे नत्राचं प्रमाण सोडियम नायट्रेटमध्ये 16% आहे, म्हणजे सर्वाधिक आहे म्हणून अमोनियम नायट्रेट हे याचं योग्य उत्तर ठरेल. पुढचा प्रश्न आहे, जमिनीमध्ये वाळू, गाळ आणि चिकणमातीची तुलनात्मकदृष्ट्या असलेल्या प्रमाणास काय म्हणतात? तर याला म्हणतात सॉईल स्ट्रक्चर, म्हणजे जमिनीची कण रचना. मृदेच्या कणांच्या आकारमानानुसार मृदेचे एकूण 4 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला आहे जाड वाळू, त्यानंतर बारीक वाळू, त्यानंतर पोयटा ज्याला आपण गाळ म्हणतो पोयटा, त्यानंतर चिकन मृदा. अशा प्रकारे हे वाळू, गाळ आणि चिकणमातीचे तुलनादृष्ट्या जर अभ्यास केला तर हे 4 प्रकार त्याचे पडतात. हे जमिनीच्या कण रचनेवरून त्यांचे प्रकार पडलेले आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर क्षमता हे खालीलपैकी कशाद्वारे शक्य आहे विचारलेलं आहे. अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर याच्यामध्ये योग्य प्रमाणात ओलावा असायला पाहिजे, प्रमाणशीर पीक ताटींची म्हणजे रोपांची संख्या असली पाहिजे, प्रमाणशीर खतांचा वापर देखील करायला पाहिजे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कृषी वानिकी पद्धतीमध्ये पिके, फळझाडे आणि बहुउद्देशीय झाडे एकत्रितरित्या घेतली जातात? म्हणजेच एकाच वेळी एकाच ठिकाणी झाडे आणि शेती पिके एकत्रित उगवण्याची व वाढवण्याची पद्धत म्हणजेच ॲग्री सिल्व्हिकल्चर. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृषी वनरोपण. कृषी वनरोपण ही व्यवस्था जी आहे ती नेपाळमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि पिकांची उत्पादकता सुधारण्यासाठी ही पद्धत खूप महत्त्वाची आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृषी वनरोपण ॲग्री सिल्व्हिकल्चर. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा असं म्हटलेलं आहे. जे बरोबर विधाने ओळखायचे आहेत. पहिलं आहे मोर्लोनाइट वर्चस्वयुक्त जमिनी चांगला निचरा होण्यासाठी असतात. तर हे चुकीचं आहे. उच्च केशन म्हणजे कटायन विनियमन क्षमता असलेली
जमीन अधिक प्रमाणात केशनकटायुक्त अन्नद्रव्य साठवते, तर योग्य आहे. केओलिनाइट वर्चस्वयुक्त जमिनी चांगली निचरा होण्यासाठी असतात, हां हे योग्य आहे. आणि उच्च केशन विनिमन क्षमता असलेली जमिनी अधिक प्रमाणात अनायनिक अन्नद्रव्य साठवते, तर हे चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आणि सी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 अगदी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे जास्त पाणी, कमी पाणी आणि पीक पद्धती यानुसार भारत हा देश एकूण किती कृषी हवामान विभागाने विभागलेला आहे असं विचारलेलं आहे. तर एकूण भारतामध्ये 15 कृषी हवामान विभाग आहेत, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15. पुढचा प्रश्न आहे पुढील विधानापैकी योग्य विधाने ओळखा असं विचारलेलं आहे. याचं उत्तर जे आहे ते आपण अगोदर बघूयात. सी आणि डी बरोबर आहेत, म्हणजे योग्य विधाने आहेत सी आणि डी. वालुकामय जमिनीपेक्षा चिकन मातीयुक्त जमिनीचे पाणी ही अनुप्रयोग कार्यक्षमता जास्त असते, तर बरोबर आहे. आणि पाणी जमिनीवर साचण्यापासून व वाहून जाण्यापासून रोखण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीचे पाणी जिरवण्याच्या क्षमतेपेक्षा कमी क्षमतेने पाणी दिले जाते, तर हे देखील योग्य आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सी आणि डी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा आहे. एका साईडला हवा प्रदूषित दिलेले आहेत, दुसऱ्या ठिकाणी ते मानवी आरोग्यावरती होणारा परिणाम दिलेले आहेत. तर कार्बन मोनॉक्साईड पहिल्यांदा आहे. कार्बन मोनॉक्साईडमुळे रक्ताची जी प्राणवायू आहे ती ऑक्सिजन म्हणजेच त्याचा वाहून येण्याची क्षमता कमी करते. कार्बन मोनॉक्साईड जे धूर किंवा गाडीतून निघणारा धूर जे आहे त्याच्यातून निघतो, आपण मागे बघितलेलं आहे, चुलीतून निघणारा धूर वगैरे. त्यानंतर ॲल्डेहाइड्स यामुळे होतं नाक व श्वसन मार्गाचा जो काही अडथळा आहे किंवा त्रास आहे तो होतो. त्यानंतर हायड्रोजन सल्फाईडमुळे होतं मळमळ आणि डोळ्याची जळजळ आणि घशाची खवखव देखील होते. सल्फर डायऑक्साईड SO2 मुळे छातीमध्ये जळजळ, डोकेदुखी आणि उलट्या व मृत्यू देखील होऊ शकतो. तर हे 4 आहेत, त्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश आणि डॅश डॅश ही अनुक्रमे C4 आणि C3 वनस्पतीची उदाहरणे आहेत. सी म्हणजेच कार्बन कंपाऊंड आहे ते, आणि C4 हे ऊस आहे आणि C3 आहे शुगर बीट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. इतर जर उदाहरणं बघितले तर C4ची तर ऊस आहे, त्यानंतर मका आहे, ज्वारी आहे, हे C4मध्ये येतात. आणि C3मध्ये येतात शुगर बीट आहे, त्यानंतर त्याला आपण बीट म्हणतो, शुगर बीट. त्यानंतर गहू आहे, त्यानंतर तांदूळ आहे, कापूस, हे आहेत सर्व C3मध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऊस आणि शुगर बीट. पुढचा प्रश्न आहे स्फुरद कमतरता निर्देशक म्हणून कोणत्या पिकाचा उपयोग केला जातो? स्फुरद कमतरता निर्देशक म्हणून उपयोग केला जातो मोहरीचा. मोहरी, याचं उत्तर आहे मोहरी, पर्याय क्रमांक 2. हे जे स्फुरद आहे याला आपण पिकांचा आत्मा असं देखील म्हणतात. पिकांचा आत्मा म्हणजेच स्फुरद आहे पिकांचा आत्मा. आणि जे काही पिकांचे वाढ आहे ते वाढ होत असताना सर्व प्रक्रियामध्ये स्फुरद प्रामुख्याने भाग घेतो, म्हणून आपण पिकांचा आत्मा म्हणतो. परिपक्व जे पिकलेलं फळ आहे, वनस्पतींचे फळ आहे, त्या फळांमध्ये आणि बियामध्ये स्फुरदचं प्रमाण हे अधिक प्रमाणात असतं. स्फुरदमुळे मृदेतील सूक्ष्म जीवाणूची वाढ होते, जे गरजेचं आहे पिकांच्या वाढीसाठी. नायट्रिफिकेशनची प्रक्रिया देखील जलद होते आणि शेंगावर्गीय जे काही पिकं आहेत त्यांच्यामध्ये या स्फुरदची आवश्यकता खूप जास्त असते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोहरी. पुढचा प्रश्न आहे प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू हा कशापासून तयार होतो असं विचारलं आहे. वनस्पती प्रकाश संश्लेषण करत असताना जो काही ऑक्सिजन निर्माण करतात आणि ते वातावरणामध्ये सोडतात, तर प्राणवायू जे आहे ऑक्सिजन ते कशापासून निर्मिती होतो तर पाण्यामुळे. पाणी,
तर त्याचं प्रकाश संश्लेषणासाठीचा जो काही फॉर्म्युला आहे, रासायनिक अभिक्रिया आहे, तो आहे 6CO2 + 6H2O म्हणजे जे पाणी, आणि या ठिकाणी प्रकाश संश्लेषण आहे, सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर ह्याच्यातून तयार होतो तो म्हणजे ग्लुकोज म्हणजे C6H12O6 आणि 6O2 तयार होतात म्हणजे ऑक्सिजन, ज्याचा रासायनिक अभिक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये वनस्पती पाणी आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि पाण्याचे रेणू विभक्त करतात आणि ऑक्सिजन व साखरेमध्ये ते रूपांतरित करतात म्हणजे ग्लुकोजमध्ये, आणि ऑक्सिजन हा हवेमध्ये सोडला जातो. म्हणजे वनस्पती हे कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, आणि जे आपण आहोत, मानव आहोत, ते ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाणी. पुढचा प्रश्न आहे, सिंचन आणि कोरडवाहू क्षेत्राकरिता डॅश डॅश पृष्ठभाग निचरा प्रणाली अत्यंत योग्य आहे. सिंचन आणि कोरडवाहूसाठी जी समांतर रचना पद्धत आहे ती अगदी योग्य आहे, समांतर निचरा पद्धत. पुढचा प्रश्न आहे, शुष्क प्रदेशाचे भूजल सामान्यतः डॅश डॅश स्वरूपात असतो. शुष्क प्रदेशाचं जे काही भूजल आहे ते असतो खारे म्हणजे सलाईन ज्याला आपण म्हणतो. शुष्क प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी असतं आणि बाष्पीभवनाचा दर हा जास्त असतो. त्यामुळे जेव्हा पाण्याचे बाष्पीभवन होते तेव्हा मृदेच्या वरच्या थरामध्ये क्षारांचे निक्षेपण होतात आणि ही जी मृदा आहे ती वरची पांढरट प्रकारची होते, पांढरट प्रकारची मृदा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 खारे. पुढचा आहे WGS 84 डेटमच्या आधारे पृथ्वीवर एखादी अचूक जागा निर्धारित करण्यासाठी किमान डॅश डॅश उपग्रह आवश्यक आहेत. किती उपग्रह आवश्यक आहेत तर किमान. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अगदी योग्य आहे, म्हणजे 4 उपग्रहांची संख्या आवश्यक आहे. ज्याला आपण WGS म्हणतो, वर्ल्ड जिओडेटिक सिस्टीम. ओके, वर्ल्ड जिओडेटिक सिस्टीम 84चा अर्थ आहे, आणि तो 84 काय आहे तर तो 1984 मध्ये आलेला आहे म्हणून. ओके, 1984 मध्ये आहे म्हणून. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अगदी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, LIS-4 संवेदक कॅमेरा आजूबाजूच्या मुख्य ट्रॅक दिशेने हे प्लस आणि 26 अंश सेल्सिअसपर्यंत झुकला जाऊ शकतो, ज्यायोगे त्या ठिकाणी डॅश डॅशचा पुनर्भेटीचा कालावधी मिळतो असं विचारलं आहे. तर याचं उत्तर आयोगानं 5 दिवस असं दिलेलं आहे, 5 दिवस. पुढचा प्रश्न आहे, ट्रायमेट्रोगोन सिस्टीम ऑफ फोटोग्राफीमध्ये 3 पैकी 2 कॅमेरा हे डॅश डॅश तिर्यक अंशामध्ये बसवलेले असतात. म्हणजे ट्रायमेट्रोगोन सिस्टीम ऑफ फोटोग्राफीमध्ये 3 पैकी हे 2 कॅमेरा हे बसवलेले असतात 60 अंश सेल्सिअसमध्ये. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 60 अंश सेल्सिअस. पुढचा प्रश्न आहे, सामान्य रंग छायाचित्रणात रुंद आणि निरोगी पाने हिरवी दिसतात, तर ती IR अवरक्त इन्फ्रारेड ज्याला आपण म्हणतो अवरक्त किरण वर्णपटलातील छायाचित्रात डॅश डॅश रंगाची दिसतात. ओके, तर याचं उत्तर आहे लाल ते किरमिजी लाल, रेड अँड मॅन्जेटा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कुठली तरंगलांबी असलेल्या ऊर्जेचा भाग दूर संवेदनासाठी विशेषतः हवाई छायाचित्रणासाठी उपयुक्त मानला जातो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 0.4 मायक्रोमीटर ते 0.7 मायक्रोमीटर. जे काही दृश्य विभाग आहे त्याला आपण व्हिजिबल रिजन म्हणतो. त्याचं जे तरंगलांबी आहे ती आहे 0.4 मायक्रोमीटर ते 0.7 मायक्रोमीटर, आणि दूरसंवेदनासाठी विशेषतः हवाई छायाचित्रणासाठी हा अत्यंत उपयुक्त असतो. पृथ्वीवर जेवढे पण विविध पदार्थ आहेत त्या पदार्थापासून कमाल 0.5 मायक्रोमीटर ऊर्जेचे हे सर्वाधिक परावर्तन होत असते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0.4 मायक्रोमीटर ते 0.7 मायक्रोमीटर.
तर मित्रांनो, आज आपण भूगोल व कृषीचे जे काही तर मित्रांनो, या व्हिडिओचा शेवट मी इथंच करतो. तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा. चला तर मग आपण पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी मराठी.